नमस्कार मित्रांनो, DS न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण जर पाहिलं तर संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचा सामूहिक उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे आणि आज आपल्या सोबत आहेत सामूहिक उपोषण करते काळकुटे नाना सर आणि हे सुद्धा जरांगे पाटलांसोबत नेहमी असतात। याचबरोबर आरक्षणामध्ये आतापर्यंत ते जरांगे पाटलांसोबत राहिलेले आहेत आणि इथून पुढे पण राहणार आहेत। परंतु यांचा प्रवास जरांगे पाटलांसोबत कसा राहिला, याचबरोबर सरकार याच्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, या संदर्भात त्यांच्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। सर, सर्वप्रथम तुमचं DS न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे। काय सांगाल? आज उपोषणाचा दिवस आहे आणि संघर्ष योद्धा मनोज दादांची तब्येत खालावलेली आहे। आज सरकारकडून अपेक्षा आहे 4था दिवस असतानाही कुठल्याही हालचाली दिसत नाही। लवकरात लवकर मनोज दादांच्या आंदोलनाचा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून या ज्या मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे। उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालवत आहेत, अनेकांना हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातंय। ही सगळी परिस्थिती बघितली तर सरकारनं गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। मनोज दादा 4 दिवस झाला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून हे उपोषण करतायत। 7 उपोषण झालेत, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। तरीही सरकारला जाग येत नसेल तर सरकारच्या संवेदना कुठं आहेत हा प्रश्न आमच्या मनात निर्माण होतो। त्यामुळे सरकारने ज्या मागण्या आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे आणि 50%च्या आतच OBC मधलं आरक्षण कसं बसवायचंय, कोणत्या मार्गाने द्यायचंय हे सरकारनं द्यावं। परंतु तात्काळ हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा ही सगळ्या महाराष्ट्रातल्या अखंड 6 कोटी मराठा समाजाची इच्छा आहे, पण सरकार त्याला प्रतिसाद देत नाही असं दिसतंय। कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम थांबलेलं आहे, शिंदे समितीची मुदत संपलेली आहे। परत ज्या प्रमाणपत्र ज्याचे निघाल्यात नोंदी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी होत नाही, अशा अनेक अडचणी आहेत। कुठलाही प्रश्न सोडवला जात नाही। मुख्यमंत्री नवीन आहेत, सरकार जुनच सरकार परत आलंय। मुख्यमंत्री जरी बदललेले असले तरी ते मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते, त्यांना सगळे प्रश्न माहिती आहेत। त्यामुळे आमची त्यांना विनंती आहे की सरकारसोबत आमचा संघर्ष हा लोकशाहीतला संघर्ष आहे। त्यामुळे त्यांनी कुठल्याही मनामध्ये आडेवडे न ठेवता तात्काळ या प्रश्नाला न्याय दिला पाहिजे। अन्यथा जर मराठा समाज पुन्हा रस्त्यावर आला तर सरकारची अडचण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती की सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा। तसेच स्वर्गीय संतोष भैया असतील, स्वर्गीय सोमनाथ भैया सूर्यवंशी असतील किंवा आपले वाकुडे साहेब, या 3ही जणांना न्याय मिळाला पाहिजे। संतोष भैयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे। त्यांचे बंधू सुद्धा इथं काल आलेले आहेत, तेही उपोषणात आहेत। म्हणजे एकूणच बघितलं तर सगळे लोक या आंदोलनात आहेत। त्यामुळे सरकारनं हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अतिशय यांची सुद्धा परिस्थिती गंभीर झालेली आहे। हाताला सलाईन सुद्धा लावलेली आहे वाटतं आणि याचबरोबर BP सुद्धा लो झालेला आहे आणि बोलता सुद्धा येत नाही, अशी बोलताना हात चळचळ कापत आहेत। परंतु सरकारला एवढीच विनंती केलेली यांनी की लवकरात लवकर सरकारने आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा आणि मनोज जरांगे पाटलांची सुटका करावी, याच्यामधून अशा पद्धतीची भूमिका काका दादांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।